राज अकॅडमीचे जे सर आहेत त्यांनी पहिलाही 2 साप वाचवले सरांनी, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आत्ताही तो आल्यानंतर त्यांनी त्याला न इजा पोचवता, स्टुडंट बी हुशार आहेत सरांचं. अकॅडमी म्हणजे ते क्षेत्रच आहे सर सगळ्या गोष्टीतलं. आणि मित्रांनो, थोड्याच वेळात हे रेस्क्यू पाहू आपण. आणि माझ्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं सांगलीच्या कोमलताई आले, कुपवाड मिरजमध्ये राहतात आणि विश्वा कॉलवर घालवलेला आहे करोलीला आणि भेटण्यासाठी आलेले आहेत. त्याही माझ्यासोबत आहेत, त्यांचंही अभिनंदन. लवकर सर, मुलं हुशार आहेत काय? कुणी धरलाय दाबून? तू. आणि मित्रांनो, ह्याला चांगलं माझ्या चॅनलवर पहा. पोरग किती हुशार आहे. नाव काय? तुला नाव काय ओळखतंय? राहणार सावळतचं पोरग आहे, अगदी हुशार आहे. नाग आहे तू ओळखलास. सर्पमित्र असतो विजूभाऊ पळून जाऊन म्हणून दाबून धरला, हात दुखाला असेल. आणि ही बाकीची मजा बघणारी गँग सगळी, त्यांचं पण अभिनंदन. धरलाय यातला कोणी मदत केला नाही ना तुला? नाही ना? सर आहेत आपले मोर. घ्या आता सोडून. कोण नाही ना देता? नाही असं आहे बे. तू दाबून धरू नको. एक काटक्या घरी बारकी ती काय सळे तसा दर भैया तू तिकडं खायला का बारकी काटक्या छोटीशी जरा झाड दे रे. यात ये ना इकडे दे शेपा. पुणे धरायला सर काय कर शेपा. हे जवळ बारकाच आहे म्हणजे शेपाट कुठं बघ की तो आत ठेवलाय जिथं आहे तिथं दाबून धरलाय. दुसरं काहीतरी द्या होताय. काहीतरी द्या. बरं गज आणतो. गज सळी साप धरणं ही कला आहे. कसा धरायचा असतोय हे कळलं पाहिजे. किती फास्ट चावला बघितलं. सर कट की दे. सर कट की मला पाय जागा सोडा की नाही रे भैया, तुझ्याकडे येत नाही. सापाचे विषारी जे दात आहेत ते खतरनाक आहेत, कळलं? तो वारंवार प्रयत्न करावा कळलं? हे सगळ्यात रिस्की काम सर्पमित्राला येण्यात आलं. सगळ्यात हाय रिस्क काम जे साप कसा धरला पूर्ण बघितलं म्हणून अनुभव लागतोय. त्याचे विषारी दात माझ्या जवळ आहे. सळी जरा सोड बाई येतो तिथं. सोड सोड तिला काढलाय का? ही कला आहे. सापाला मागं धोका लागला तो पुढे यायला. कळलं? बघ आला तू दाबून टाकलायस तिथे. बघ डबा डबा आहे सर. डबा दिले का? डबा बाहेर घेऊया. चला बाहेर घ्या. विजा नाही ना सर त्याला? विजा आणला नाही का? सर्पमित्र नाग आहे. अकॅडमीतल्या मुलांचं पहिलं अभिनंदन. त्यांनी त्याला न इजा पोचवता याला सुंदररित्या मित्रांनो वाचवलेलं आहे. पहिलाही नाग धरला. आज मुलं कमी आहेत बरोबर. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनुभव असल्यावर यानं दाबून धरला पण पकडण्याचा प्रयत्न केला नाही त्या मुलांना. त्याचं अभिनंदन. आणि याला भरणी आणा भैया. सांग छान आहे अगदी. म्हणजे की तो कसा आहे तुला सांग का, तो चिडला ना रे भैया ओळखाला. हे महत्वाचं आहे. आलं लक्षात? तुझ्या लक्षात आलं भैया?
भैया मारले घ्यायचा व्हिडिओ. सर इथं धामण आहेत ना साप? हो भरपूर धामण पाहिजे तर बघा. धामण धरते मी. बरोबर अगदी दीदी. तो कसं होणार सांगतो. सुकारीचा एखादा राहिलेला येणार ना मॅडम समजून घ्या. माझा हात लय अवघड आहे. ही मोबाईल मोबाईल तर की की सरांना साप ओळखायला पहिलं येणं गरजेचं आहे आणि मग मुलं मग मुलांचा प्रश्न येतोय. आणि कसं आहे सर यूट्यूबद्वारे हा विषारी नाग आहे. सगळ्यात IMP माहिती आहे याची की हा साप जरी चावला तर हाताला न बांधता ताबडतोब चावलेली जागा जी पाण्याची अशा सेंटेक्स मधल्या गार पाण्यानं धुणं गरजेचं आहे. बरोबर. आणि धुतल्यानंतर जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे जिथे की सरकारी दवाखान्यामध्ये अँटी स्नेक व्हिनम जी लस मिळते तिथं जाणं गरजेचं आहे. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक होते. लोक काय करतात मुलं वेळ घालवते. आता तरी पोरं यूट्यूबद्वारे सुधारल्या. यूट्यूब एक क्षेत्र असं आहे सोशल मीडिया आहे की त्यांना कळालं बाबा हा विषारी साप आहे हा चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे. पण जशी तुमची मुलं आहेत आज सगळी हुशार नाही. शेतकरी वेळ खातात त्यामुळं मृत्यू होतो. आणि आता जून महिना चालू झालेला आहे मित्रांनो. त्यामुळं आसपास जसं अकादमीत जसं हे स्वच्छता केलेली आहे अशी प्रत्येक शेतकऱ्यानं पण स्वच्छता करणं गरजेचं आहे. आणि साप आल्यानंतर अनुभवी जवळचा जो सर्पमित्र आहे त्याला फोन करून असे साप वाचवणं गरजेचं आहे. त्याचं कारण एक की अन्न साखळीतला हा सगळ्यात महत्त्वाचा साप आहे जो की उंदरं खाऊन उंदरांचा नायनाट करणारा. आणि कोणताही साप लोकांचे मोठे गैरसमजूत आहेत सर चावतोय. कोणालाही साप जाणीवपूर्वक चावत नाही. त्या मुलाचं अभिनंदन की त्यानं तिथं धरला माझं काम हलकं केलं आबदारी पण त्याला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. असं कोणीही पकडणं किंवा त्याला दाबणं असं करू नका. साप गेला तर जाऊन दे तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. हा भारतातला 4 सापा विषारी सापापैकी एक साप आहे जो की मानवी वस्तीत राहणारा याच्यापासून धोका घडू शकतो. त्यामुळं कोणीही अनुभव किंवा प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय कोणत्याही सापाला हात लावू नका. शतशः या सर्व राज अकादमीचं स्टॉप आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो मनापासून. यांनी हा निसर्गातला अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक साप वाचवलेला आहे मित्रांनो. त्याबद्दल सर्वांचं शतशः अभिनंदन करतो. साप वाचवा निसर्गाचा. जय हिंद जय महाराष्ट्र. बंद करायला पण आहे